रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. अरे मी राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी प्रकाश हराळे. हा स्वतःचा प्लॉट प्रतिनिधी असून जास्त राम ॲग्रोचा मी स्वतःच्या प्लॉटची माहिती सांगतोय. तर मी पहिल्यापासून राम ॲग्रोची औषधं वापरतोय. प्लॉटला पहिल्या राऊंडला 40,000 फॉर्म बसलाय. दुसऱ्या राऊंडला आता एक 50,000 जाईल फॉर्म बसायचा. तर आता पहिल्या टप्प्यात 40,000 फॉर्म 40,000 फॉर्म बसला. दुसऱ्या टप्प्यात एक 50-60,000 फॉर्म बसेल. बसल. तुम्ही राम ॲग्रोटेकचं शेड्यूल किती दिवसापासून वापरताय? मी 4 वर्षापासून वापरतो. 4 वर्षापासून. म्हणजे तुमच्या बागाचा दुसरा भार होता. दुसरा भारापासून वापरता. आता कितवा भार आहे? आता ही 5वा बहार आहे माझ्या बागेत. 5वा बहार. 5वा बहार. 5व्या भारापर्यंत म्हणजे जे दुसऱ्या भारापासून आज 5व्या भारापर्यंत म्हणजे जवळजवळ 3 भार तुम्ही आता वापरता. 3 भारात तुम्हाला काय काय म्हणजे काय मागच्या भाराला आपल्याला आपल्या राम ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे. दगड पडल्यासारखं सेटिंग झालं आणि हार्वेस्टिंग त्याचा सुद्धा आपल्याकडे प्रॉपर व्हिडिओ आहे. म्हणजे 700, 750, 800 ग्राम पर्यंत साईज झालेली आणि ॲव्हरेज साईज पण आपल्याला निघाली. हा, तर या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षाच्या तुलनेत काय तफावत जाणवते तुम्हाला? या वर्षी भरपूर आणखी माल निघल. गेल्या वर्षी पेक्षा जास्त फॉर्म बसेल आपल्या बागेवर. बसेल. गेल्या वर्षी किती बसला होता आपला? गेल्या वर्षी 1,08,000 फॉर्म बसला होता आपला. ह्या वर्षी या वर्षी टार्गेट कितीच आहे आपले 31 पर्यंत टार्गेट आहे. 31 म्हणजे 1.25 लाख ते 31 पर्यंत आपल्याला फॉर्म बसवायचा. किती रोप आहेत आपली? हे 1,000 रोप आहेत. असं आता ही तुम्ही एवढं म्हणजे आता तुम्ही राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी पण आहेत आणि स्वतः शेतकरी बी आहे. तुम्ही आता राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी तुम्ही 1 वर्ष झाला आता राम ॲग्रोटेकच्या परिवारात आलाय तुम्ही किंवा राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी झाला. शेतकरी असताना तुम्ही किती बागांना व्हिजिट देत होता? तुमची पेरूची बाग होती ते बऱ्याच बागांना देत होतो, पण माहिती अशी मानावशी मिळत नव्हती. बाकीच्या बागात आणि आपल्या बागात प्रॉब्लेम काय आहे त्याचा? प्रॉब्लेम आपल्या बागेत कसं आहे, राम ॲग्रोटेक तर वापरल्यामुळे कुठं मर नाही, कुठं निमॅटोड नाही. 5व्या वर्षाची बाग आहे. 5 वर्षी 5व्या पिकाची बाग आहे तरी सुद्धा एकही तुटाळ नाही आपल्या बागेत नाही. आणि बाहेर जर बघितलं तर परिस्थिती काय जास्त आहे. मी बागाची भरपूर फिरतो आणि तिथं बघायला मिळते बाबा निमॅटोड झाडं गेलेली. बरोबर. आता एक प्रतिनिधी म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून सगळं फिरतोय ना सध्या. बरोबर. नाही पण एक शेतकरी म्हणून तुम्ही काय म्हणजे ह्याला एक शेतकरीच्या दृष्टीने जर आपल्याला बाग आपली ही करायची असेल, सक्सेस करायची असेल तर याला काय काय केलं पाहिजे? ह्याला पहिल्यापासून राम ॲग्रोटेक छाटणीपासून ती पार हार्वेस्टिंग पर्यंत राम ॲग्रोचं प्रसाधन वापरली पाहिजे ती. आणि वेळच्या वेळ लक्ष देऊन केलं, शेड्यूल व्यवस्थित वापरलं तर तुम्हाला एकही झाड जाणार नाही किंवा उत्पन्न वाढवू मिळणार आहे. ठीक आहे. आणि जे शेतकरी आपल्या गेल्यावर विचारतात बाबा तुमच्या शेतात काय, तुम्ही आम्हाला एवढी माहिती द्यायला लागला, तर आपण त्यांना एक सांगू शकतो की मी स्वतः प्रतिनिधी असून शेतकरी बी ही ठामपणे सांगू शकतो आणि माझी बाग ही बी दाखवू शकतोय. बरोबर आहे. म्हणजे ही जर आपल्याला म्हणजे एक ठोस पुरावा आपल्याकडे आपण स्वतः करू शकतोय. आतापर्यंत एक 4था भार आहे, 3रा भार आहे आता राम ॲग्रोटेकच्या प्रोडक्ट वापरून. तर काय काय वापरलं एकदा सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय वापरलं हे एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. सृष्टी, समृद्धी, टप्प्याटप्प्यात तुम्ही आता पहिल्यांदा छाटणी झाल्यानंतर आता काय करूया? आता मला सांगा की एक बेसिकली की आपल्याला शेतकरी मित्रांना कसं असतं, शेतकऱ्याला काय असतं होतं की बाग करायची आहे, कष्ट करायचा आहे, खर्च करायचा आहे, पण योग्य माहिती मिळत नाही. आपण आपल्या माध्यमातून आपण शेतकरी मित्रांना माहिती सांगूया. तर मला सांगा साधारणतः बाग खाली झाल्या छाटणी किती दिवसानंतर करावी? छाटणी 1-2 महिन्यांनी केली. 2 महिन्यानंतर 2 महिने विश्रांती दिली. ह्याचं कारण काय? कारण की झाडाला विश्रांतीच पाहिजे कुठल्याही पिकाला. बरोबर. ह्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो 2 महिन्याची विश्रांती दिली ह्याचं कारण महत्वाचं. म्हणजे जर आपण विश्रांती दिली तर आपली बाग ही रोगाला किंवा कशाला बळी पडणार नाही. म्हणजे जी ताकद कमी झालेली असते ही स्टोरेज येण्यासाठी, झाड पूर्वपदावर येण्यासाठी आपल्याला 2 महिन्याची विश्रांती द्यावी लागते, गरज आहे. छाटणी झाल्यानंतर तुम्ही त्या 2 महिन्याचा जी कालावधी होता विश्रांतीचा त्याच्यात तुम्ही काय उपाययोजना केल्या? त्यात गावखात भरून घेतला. गावखात भरून छाटणी केली तर गावखात भरून घेतला. झाडं म्हणजे क्लोरो म्हणा हे ती साफ करून घेतली, म्हणजे कीटकनाशकाची फवारणी करून घेतली, झाडं स्वच्छ करून घेतली. बरं. त्यानंतर तुम्ही मुळीसाठी काय काम? मुळीसाठी मर रोग येऊ नये किंवा निमॅटोडचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवू नये. निमॅटोड पहिल्यांदा निमकरण तेल घेतलं आपलं, त्यात भीमसेन कापूर ही सगळं मिक्स करून मी ड्रिचिंग करून घेतलं. ओके.
त्याच्यानंतर पांढरी मुळी चालू झाली. पण दुसरा डोस मी फॅममॅक्स आणि गुळ गोळ बरोबर एक म्हणजे 8 दिवसांनी राम ॲग्रोचं फॅममॅक्स आणि ती गुळ देऊन त्याची जी बंद पडलेली मुळी होती किंवा जे थांबणारी मुळी आहे ती चालू करून घेतली. म्हणजे जेणेकरून झाडाचं आयुष्य कमी होणार नाही आणि झाड आपल्या रोगाला बळी पडणार नाही. आणि त्याच्यानंतर काय केलं मग? त्याच्यानंतर परत NPK बायोक्रांती त्याचा तिसरा डोस आपण ती दिला. म्हणजे रामारोडेच्या NPK एन बॅक्टेरिया पी बॅक्टेरिया आणि के बॅक्टेरिया आणि बायोक्रांती हे बायोक्रांती मॅजिक ओके ही सगळं एकत्र डोस दिला. तिसरा डोस दिला. त्याच्यानंतर सृष्टी मायक्रोन्यूटन रूट मॅजिक ही चौथा डोस दिलता. बर म्हणजे तुम्ही प्रत्येक 8 दिवसाला मी डोस देतो आलो. देत आला 8 दिवसाला, असं 4 दिवसाला नाही काय सोडलेलं? 8व्या दिवसाला प्रत्येक डोस दर 8 8 दिवसाला. म्हणजे असं की जेणेकरून आपल्याला म्हणजे एखादा प्रोडक्ट सोडलं तर शेतकरी मित्रांनो 8 दिवस तुम्हाला विश्रांती म्हणजे कुठलाही प्रोडक्ट दुसरं सोडायची काय गरज नाही. नाहीतर आपलं आतापर्यंत चाललेलंच आहे. जर 4 दिवसाला प्रत्येक पानाबरोबर काय नाही, सोड तसलं काय सोडायची काय गरज नाही ह्याला. बरोबर विनाकारण खर्च वाढत जाते. बरोबर. आतापर्यंत ही बाग अशा पद्धतीनं सेट झालेली आहे, सेटिंग झालेली आहे. आतापर्यंत वातावरण खराब होतं. खराब वातावरणात सुद्धा नव्हती न जाता वांस जास्त न राहता चांगल्या प्रकारचं फॉर्म या ठिकाणी पहिल्या टप्प्यातला 40,000 फॉर्म बसलेला आहे. कळी चालू आहे. हे दुसऱ्या टप्प्यातलं हे सेटिंग आहे आणि शेतकरी मित्रांनो हे तिसऱ्या टप्प्यातलं ही फ्लॉवरिंग आहे. म्हणजे बघायला गेलं तर एकंदरीत एक पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे क्वालिटी. म्हणजे वातावरण जरी खराब असलं किंवा काही जरी असलं तरी रामारोडेक हे आपल्याला 100% रिझल्ट देतं आणि चांगलं प्रॉपर काम आपल्या बागामध्ये होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा बागात असाच आमूलाग्र बदल घडवायचा असेल, रोगाला न बळी पडता झाड आपलं न कमी होता आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी योग्य व्यवस्थापन आणि योग्य मार्गदर्शन ह्याची अत्यंत गरज आहे. पेरू पीक असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल. आणि सगळ्यात महत्वाचं आपण या बागात उभा आहे पेरू पिकाचं बऱ्याचशा अडचणी आहेत त्या आणि त्या प्रत्येक अडचणीवर जर मात करायची असेल तर खरंच रामारोडेचं शेड्यूल तुम्ही टप्प्याटप्प्यानं वापरा आणि आपली बाग ही वाचवा. बरोबर. म्हणजे सगळं आपण म्हणजे कसं असतं आपण फक्त खर्च करत जातो आणि उत्पन्न आपलं कमी होत जातं. तर रामारोडेक तसं नाही करत. तर तुम्हाला वाढतंय. योग्य वेळी मार्गदर्शन व्यवस्थित करतंय त्यामुळे आपलं उत्पन्न हे 100% वाढतंय. तर तुम्ही काय करा आपल्या इतर जे शेतकरी बांधव जे पेरू उत्पादक आहेत फक्त पेरू उत्पादक शेतकरी त्यांना तुमचं नाव नंबर सांगा म्हणजे जेणेकरून त्यांच्या बागात जी काय अडचणी आहेत ते तुम्हाला फोन करून विचारतील आणि तुम्ही त्यांचं 100% त्यांना मार्गदर्शन करणार. माझं नाव प्रकाश दासो हराळे, मुक्काम पोस्ट टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9503 9703 74 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर शेतकरी मित्रांनो 100% तुमच्या पेरू पिकाबद्दल जी काय तुम्हाला शंका असतील किंवा जे काय मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या हराळे साहेबांच्या मोबाईलवर नंबरवरती संपर्क करा आणि आपली शेती वाचवा आणि चांगल्या पद्धतीनं पिकवा. रामकृष्ण हरी.